बघणार आहोत. त्याची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची केली घोषणा. परस्पर संमतीनं युद्धबंदी झाल्याची ट्रम्प यांची सोशल मीडियावरून माहिती. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या अल उदीद एअरबेसवरती इराणचा मोठा हल्ला. इराणच्या हल्ल्यात कुठलीही मोठी हानी नाही, तर कतारनंही प्रत्युत्तर देणार असल्याचा दिला इशारा. इराणचा हल्ला अतिशय कमकुवत असल्याचं ट्रम्प यांचं विधान, तर इराणच्या हल्ल्यात काहीही नुकसान न झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून 290 भारतीय आणि एक श्रीलंकेतील नागरिक मायदेशी. आतापर्यंत इराणमधून 2000हून अधिक स्वदेशी परतले. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल. शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पणाला. सभासद कुणाला कौल देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. सार्वजनिक बांधकाम विभागातील मलईदार बदल्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका. तक्रारीनंतर शेकडो बदल्यांना मुख्यमंत्र्यांचा ब्रेक. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी आणि हिंदीच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज मुंबईत बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबतं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा बंगल्यावर बोलावली महत्त्वाची बैठक. प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. पुढचे 5 दिवस समुद्राला मोठं उधाण येणार. 4.5 मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळणार. नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. संततधार पावसानं सखल भागात साचलं पाणी. काही ठिकाणी वाहनं गेली वाहून.